नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारकडून या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील जाणते समाजसेवक, निरूपणकार आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ निरूपणकार नाना धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल टाकत आप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे, रक्तदानाच्या शिबिरांचं किंवा निःशुल्क वैद्यकीय शिबिराचं आयोजन करत असतात. रोजगार मेळावे असतील, स्वच्छता मोहीम असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसनमुक्ती केंद्र असतील इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधनही करत असतात. त्यांचा गौरव होणार आहे, त्यासाठी आपण धर्माधिकारींची बातमी बघत होतो. आता आपण बोलूया पुढच्या बातमीकडे. जेव्हा शंभूराज भडकतात तेव्हा काय होतं त्याकडे आपण वळणार आहोत, त्या बातमीकडे वळणार आहोत. ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई भडकले. नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते, पण अधिकारी गैरहजर राहिले. क्लर्क आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना नियोजन बैठकीला पाठवून अधिकारी सुटीवर गेले. मंत्र्यांना कामांची माहिती देताना योग्य माहिती न मिळाल्यानं पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. जे अधिकारी गैरहजर आहेत त्यांना पालकमंत्र्यांसमोर हजर करा असे आदेशच शंभूराज देसाईंनी दिले. तर मंजूर निधीतील कोट्यवधींचा निधी पडून असल्यानं त्यांनी खंतही व्यक्त केली. अधिकारी कामात गती देत नाहीत, त्यामुळे विकास कामं रखडली आहेत. कामांना उशीर झाला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू असे पालकमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया. अधिकाऱ्यांवर कठोर शब्दात टीका केलेली आहे. शंभूराज देसाई यांनी ते भडकले. कामं का वेळेवर होत नाहीत, गैरहजर अधिकारी का राहतात, काय नेमकं घडलंय? सुवर्णा, जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होती. स्वतः पालकमंत्री या बैठकीला उपस्थित राहतात, पण अधिकारी ज्यांनी संबंधित कामांची माहिती ही अधिकाऱ्यांना मंत्र्यांना देणं, त्यातल्या काय अडचणी आहेत का या सोडवणं किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्या रखडलेल्या आहेत त्यांची माहिती देऊन त्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे कार्यान्वित करणं हा एक महत्वाचा भाग असतो या बैठकीचा. म्हणजे या बैठकीला अनेक ठिकाणी असं पाहायला मिळालं की वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते गैरहजर राहिले आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्यामुळे त्यांनी ती योग्य ती माहिती जी आहे ते पालकमंत्र्यांना देऊ शकले नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती म्हणजे मंत्री महोदय आहेत त्यांनी थेट नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ही घोषणा केली की जे अधिकारी आले नाहीयेत त्यांना कारणे दाखवा, नोटीस त्या ठिकाणी पाठवली जावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित कठोर कारवाई करावी. जर त्यांचं समाधान झालं नाही की हे सुट्टीवर का गेले होते तर त्यांना नंतर पुढे शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत त्यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या तिकडे भेटायला पाठवावं. पुढे काय कारवाई केली जाईल ते आपण निश्चित करू अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी संताप व्यक्त केला. पुढे जाऊन निधी बराचसा जो आहे तो 65% खर्च झाला असं सगळं सांगतायत, तरी देखील कोट्यवधी निधी पडून आहे तो लवकरात लवकर खर्च करावा. त्याचं कारण म्हणजे जे अधिकारी आहेत ते अधिकारी संत गतीने काम करतात आणि त्यांच्यामुळे अशा पद्धतीने काम केल्यामुळे काम उशिरा होतील आणि ते उशिरा झाल्यामुळे मग लोकांचा रोज जो आहे तो आम्हाला सहन करावा लागेल. या अशा अनेक 2-3 मुद्द्यांवरती आजच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची धाराळती घेतली. त्याच पद्धतीनं भरपूर निधी आपल्या जिल्ह्याला उपलब्ध झालेला आहे. भरपूर निधी उपलब्ध झालाय, मात्र तो पडून आहे कारण अधिकारीच कामाला गती देत नाहीत असाही त्यांनी इशारा दिलेला आहे की कामं नीट करा, वेळेत करा. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल अजित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्री इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर भाष्य केलंय. पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. जर 16 सदस्य अपात्र ठरले आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला तर त्याला अर्थ राहणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. शिवसेना ही एकच असून दुसरा गट आम्ही मानत नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली. तसंच केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील अशी ही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं. जून महिन्यात जुलै महिन्यामध्ये
हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे. अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे. मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते? मग जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही त्याच्या आधी हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतो, म्हणून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख हा शब्द आम्ही गोठवला किंवा तो तसाच ठेवला आणि मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि तो पक्षप्रमुख म्हणून मी कारभार गेले काही वर्ष बघतोय. शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा सांगितलेला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, विभाग प्रमुख एक पद आहे. विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे, बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही. मुद्दा म्हटला तर स्पष्ट आहे, कारण कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावरती स्थापन होत असतो. त्याचप्रमाणे शिवसेना एका हेतूने शिवसेना प्रमुखांनी 1966 साली तिची स्थापना केली. जर का पक्ष केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधींवरती अवलंबून राहणार असेल तर मला असं वाटतं उद्या कोणीही म्हणजे जगातले 2 नंबर 3 नंबरचे उद्योगपती आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या पक्षाला काय अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात. आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपले जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात सादर करायचे आदेश दिले. त्याच्याप्रमाणे शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही, शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेनेने आमच्याकडनं आम्ही आमचे जे काही मुद्दे होते ते तिथे निवडणूक आयुक्तांच्या समोर सुद्धा मांडलेले आहेत आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहेत. ही जी केलेली टीका आहे ती जहरी आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत. शीतलताई, अनेक वेळा गद्दार गद्दार हा शब्द आपल्याला ऐकवला जातोय आणि आता उद्धव ठाकरे असं म्हणतायत की शिवसेना एकच आहे, दुसरा गटच आम्ही मानत नाही. एक लक्षात घ्या, ही जी गद्दारी म्हणतायत, आज तुम्ही लक्षात घ्या की शिवसेना पक्षाच्या विरोधात आम्ही काही गद्दारी किंवा आम्ही काही केलेलं नाही. आम्ही जे शिवसेनेचे नेते आहेत किंवा पक्षप्रमुख आहेत यांच्या वागण्यामुळे किंवा यांच्या काही निर्णयांमुळे जी पक्षाची हानी होत होती त्याच्या विरोधात आम्ही उठाव केलेला आहे. त्याच्यामुळे पक्षाच्या विरोधात आम्ही उठाव केलेला आहे हे म्हणणं पहिल्यांदा तर चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी अनेक वेळा तुम्ही निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या आहेत, निवडणूक आयोग ही सुद्धा एक घटनेने निर्माण केलेली संस्था आहे, तर ते जे निर्णय घेतील ते आपण मान्य करायला पाहिजे. आणि कुठेतरी आपल्या लक्षात आलेलं आहे की निर्णय आपल्या बाजूने लागणार नाही, याच्यासाठी तुम्ही जनतेमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतली होती की काय असा संशय वाटायला लागले. कारण कुठेतरी त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या विरोधात निर्णय लागण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही बोलणं आणि त्याच्यासाठी काही पुरावे देऊन बोलणं याच्यामध्ये फरक असतो. तर आता जे भावनिक आवाहन करणं आणि जनतेमध्ये आपण सहानुभूती निर्माण करणं याच्यासाठी जे झालेले मुद्दे आहेत, जे मांडलेले मुद्दे आहेत तेच परत परत सांगणं, मला वाटतं हे कुठेतरी आपली पराभूत मानसिकता दाखवते. बर, शीतलताई आभार. आपण सविस्तर आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, आज जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतली होती त्या संदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेवरून त्यांना टोला लगावलेला आहे. मला वाटतं उद्धव ठाकरेंची कॅसेटच पुढे हलत नाही. म्हणजे त्यांना अपात्र आमदार, गद्दार, खोके इथंच त्यांची रेळ अडकलेली आहे. मला वाटतं त्याच्या पुढे जरा जायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या भूमिकेत म्हणून राज्यातल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात कामकाज करा, रस्त्यावर कामकाज करा. परंतु शिंदे साहेबांच्या दबावानं भयानं एवढे पछाडलेले आहेत की त्यातनं ते बाहेरच निघायला मागत नाही. आणि त्याच्यामुळे पळपुटे, खोके, गद्दार, त्या ठिकाणी अपात्र याच्या भोवतीच फिरत राहिलेत. मला वाटतं जरा त्या कोशातनं बाहेर या. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. तसंच वेळ पडल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू असा इशाराही त्यांनी दिलाय.
यावेळी त्यांनी असे अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील तर त्यांनाही सूचना दिल्या जातील असं स्पष्ट नमूद केलेलं आहे। मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातल्या नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती। त्यावर अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील, ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे। त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये। दुर्दैवाने मला अशी माहिती काल मिळाली की काही जिल्ह्यांमध्ये बंदी आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे। वेळ पडली तर येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून किंवा ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे महाराष्ट्रात घडता कामा नये। कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहामध्ये मांडली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं। आदित्य ठाकरेंच्या यात्रेत गोंधळ झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी हे पत्र महासंचालकांना लिहिलं आहे। या प्रकरणात सुरक्षेत अक्षम्य कसूर झाली आहे, याची गांभीर्याने दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे। गोंधळानंतर आदित्य ठाकरेंच्या सभेतल्या गोंधळानंतर हे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे। गोंधळ काहीच नाही झाला। तिथे मागे मिरवणूक चाललेली, आमची सभा चाललेली। मी हे पण सांगितलं की डीजे चालू द्या। थोडीफार काहीतरी तिथे झालेलं, पण आम्ही सांगितलं काहीच गरज नाही, शिवशक्ती भीमशक्ती एकत्रच झाली पाहिजे। पण काही लोक तिथे गद्दारांचे होते का हे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे। भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दाम होऊन या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा प्रयत्न केला, याचा निषेध आम्ही करतो। सुरक्षिततासुद्धा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची, मला वाटतं याच्याकडे सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलं आहे। मी या निमित्तानं राज्य सरकार ज्या पद्धतीनं सुरक्षितता आदित्यजी ठाकरे साहेबांची असायला पाहिजे होती तिच्यात कसूर झालेली आहे आणि निश्चित या येथील स्थानिक अधिकारी, स्थानिक SP यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना करेल। नक्कीच हे सरकार गेल्यापासून आमच्या सगळ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक आहे। आदित्य ठाकरे हे प्रमुख नेते आहेत, त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहायलाच पाहिजे। याशिवाय उद्धव ठाकरेंबरोबर आमच्यासारखे जे नेते राहिलेले आहेत, काम करतो, त्या सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे। काय कारण आहे, कोणी केलं याच्याबद्दल काय अजून स्पष्टता मला दिसत नाही आहे, परंतु या अशा बाबतीमध्ये स्थानिक पोलीस आणि त्यांच्याबरोबरची सिक्युरिटी त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि कुठेही उद्रेक होणार नाही अशा रीतीने सुद्धा पोलिसांचा हस्तक्षेप होता कामा नये। त्यांनी जे आहे कुठे जे मॉब सायकॉलॉजी काय आहे याचासुद्धा अभ्यास करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे। आणि हे असे प्रसंग मग कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, ते उद्धव ठाकरे असतील किंवा मग दुसऱ्या गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, कुणी असतील, त्यांच्यावर असा प्रसंग येणार नाही याची काळजी विशेषतः पोलिसांनी घ्यायला पाहिजे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या शिवसंवाद यात्रेवेळी दगडफेकीची घटना घडली। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिंदेंच्या पक्षाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर आरोप करण्यात येतोय। आदित्य ठाकरे यांच्या सभेत राडा करणाऱ्या आमदार बोरनारेला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असं चंद्रकांत खैरे म्हणाले। तसंच पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला। दरम्यान बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे मंत्री संजय राठोड यांनी मात्र बोरनारे हे संयमी असून त्यांनी काहीही केलं नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। बोरनारेंनीच केलेलं आहे, बोरनारेंनी केलं आम्ही, आणि तो तिकडे पळून म्हणजे तिकडे बसून त्यांनी कारनामे केले। पण तुम्हाला माहिती आहे, जर समोर असं तर आम्ही त्याला काय केलं। या हल्ल्याच्या संदर्भात मला तरी असं वाटतं की सन्माननीय आमदार बोरनारे साहेब हे अतिशय अभ्यासू, संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत। ते असा प्रकार करणार नाही। आता हा प्रकार काय झाला हे मी काही पाहिलं नाही, परंतु याची पूर्ण माहिती घेऊनच मी अधिकृत बोलू शकेन। आदित्य ठाकरे यांच्या सभेत आमदार रमेश बोरनारे यांनीच गोंधळ घातला असा आरोप ठाकरे गट करत आहे।
या आरोपाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार रमेश बोरनारे यांनी स्वतः उत्तर दिलं. माझं उगाच नाव गोवण्याचा प्रयत्न होतोय, खालच्या पातळीचं राजकारण करतायत असं स्पष्टीकरण बोरनारे यांनी स्वतः दिलं. कालच्या प्रकारामध्ये माझं नाव त्या ठिकाणी गोवण्याचा मुद्दाम त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. परंतु मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणाने सांगणार आहे का रमेश बोरनारे हा अशा खालच्या पातळीचं राजकारण कधीच करत नाही. जे करायचं ते समोर करणारा हा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपलं स्वतःचं काहीतरी काळं लपवायचं आणि लोकांची, जनतेची, नागरिकांची दिशाभूल करायची असं खैरे आणि दानवे त्या ठिकाणी करू पाहताय. गौतम अदानी या प्रकरणावरून राहुल गांधींनी काल सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सरकारकडून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. लोकसभेत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ये आरोप किसने लगाया? जो खुद भ्रष्टाचार के केस में बेल पर है, वो लगा रहा है। उनकी माताजी बेल पर है और उनके बहनोई साहब बेल पर है। और वो केस क्या है? वो केस है कि 50 लाख में आपने 5,000 करोड़ की प्रॉपर्टी हथिया ली। हाँ? एक रात उसके सारे को बेच दिया गया यंग इंडिया को। यंग इंडिया के ओनर कौन कौन थे? माता जी और पुत्र जी और मोतीलाल वोरा जी सर। और उसको जो 90 करोड़ रुपया लोन दिया गया था कांग्रेस पार्टी के द्वारा, यहां पर आया तो उस लोन को राइट ऑफ कर दिया गया। और क्या मतलब हुआ कि राहुल जी और उनकी माता जी के कंट्रोलिंग शेयर के यंग इंडिया को मुंबई, दिल्ली, लखनऊ, पटना और चंडीगढ़ की भारी प्रॉपर्टी मिल गई। ये है पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी त्यांच्या कपड्यांमुळे किंवा जॅकेटमुळे चर्चेत असतात. यावेळी देखील त्यांनी खास प्रकारचं जॅकेट परिधान केलं होतं, जो चर्चेचा विषय ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी संसदेमध्ये खास निळ्या रंगाचं जॅकेट घालून आलेले दिसले. पंतप्रधान मोदींनी संसदेत परिधान केलेलं हे जॅकेट T28 सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेलं आहे. पुनर्प्रक्रिया प्लास्टिकच्या बाटल्यांवर पुनर्प्रक्रिया करून हे जॅकेट इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं तयार केलं आहे. बंगळुरू इथं नुकतंच पार पडलेल्या इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधानांना हे जॅकेट गिफ्ट करण्यात आलं होतं. महाड MIDCतल्या मल्लक स्पेशालिटी या कारखान्याला भीषण आग लागली आहे. कारखान्यातील EO प्लांटला आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे कारखान्यात भीषण असे स्फोट होत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यामुळे अडचणी येत आहेत. या आगीमध्ये 5 कामगार जखमी झालेत अशी माहिती मिळते. जखमींचा आकडा वाढूही शकतो. आगीचा धूर लांबपर्यंत दिसत असून या आगीच्या वृत्तानं परिसरात तणावाची परिस्थिती आहे. गुजरातच्या गांधीनगरमध्ये एका मुलीला मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. 2 जण एका मुलीचा विनयभंग करत असून तिला मारहाण करत होते. गयावया करणाऱ्या या मुलीला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न हे 2 नराधम करत होते. या प्रकरणाचा CCTV समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर येते. अविश्वास प्रस्तावाच्या हालचालींमुळे राजकीय गोंधळ उडालेला आहे. ठाकरे गटाची ग्रामपंचायत भाजपला ताब्यात घ्यायची आहे. अविश्वास ठराव आणण्यासाठी सहलीवर गेलेल्या जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच उपसरपंचानं साथीदाराच्या मदतीनं मारहाण केली आणि अपहरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे वाळूज महानगरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे सरपंच गजानन बोंबले आणि उपसरपंच प्रवीण दुबिले यांच्यावर 17 पैकी 13 सदस्य अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. हे 13 सदस्य महिनाभरापूर्वी सहलीकरता अज्ञात स्थळी रवाना झालेत. पद जाण्याच्या भीतीने सरपंच आणि उपसरपंचांनी यांचा शोध सुरू केलाय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील यापावाडी गावातील वयस्कर शेतकऱ्यानं वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजीत संवाद साधला. यावेळी या शेतकऱ्यांना आपल्या अडचणी अधिकाऱ्यांपुढे इंग्रजीतून मांडल्या.
वीज अधिकारी आणि वयस्कर शेतकरी यांच्या या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतीये. And I am ready in this spot. But the Sahib will not listen what I do. Which Sahib? And at that time, then I not listen. And advocate tell, if you sit there, keep quiet, and I will become to Lok Adalat. Yeah. Why you not join this connection? Now you should have to pay the penalty of that connection hook. Oh, leave this payment. What is the return? What? You will be take legally according to the according the meter. There is no meter, bypass. Yes. Completely bypass and direct hook. Oh, yes. So you The should judge have to... will be given. You will set your line. I will be my advocate. We will put the line. Yes, sure, sure. And I am request. I am salute to you. You are not listen. So I am doing. You should So have to, many problems. You should have to meet Sahib, me. so many farmers have the problems. Yeah. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाताना एक नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर.